नमस्कार मंडळी, तुम्ही म्हणसान की सोनूची मम्मीनं इथून कुठून व्हिडिओ चालू केला. तर सोनूच पप्पाने आमच्या बऱ्याच क्लिप डिलीट केल्या बघा. याच्यामध्ये स्टोरेज फुल झालं होतं. मी त्यांना म्हणलं डिलीट करून द्या, त्यांनी माझे अर्धे व्हिडिओज डिलीट केले. त्याच्यामुळं मला इथून व्हिडिओ चालू करावा लागला बघा. तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि हे जे मी दाखवते ह्या फ्लिपकार्टवर सोनूच्या आणि समूच्या काही वस्तू मागवलेल्या आहे मी. त्याचं हे कूलर आहे लॅपटॉपचं, आणि तिच्यासाठी क्रीम मागितलेली बघा. तर त्या दाखवल्या मी तुम्हाला सगळ्यात अगोदर. तर अशा वस्तू मागवल्या ताई, कमेंट करून सांगा आवडल्या का. तर आमच्या भोकरदनमध्ये मिळत नाही म्हणून आम्हाला इकडं मागवावं लागल्या. आणि या क्रीम कसं आहे मुलांना पण पाहिजे, आणि भरपूर महागाच्या आणतो आम्ही. वॅसलीनच्या याच्या आणतो पण काही फरक पडत नाही. आता याचा ग्लो बघू आपण कसा आहे तो. समूसाठी तर छान होता बघा, आम्ही लावली तिला क्रीम. सोनूचा बघू कसा कलर होतो त्याने. बघा समू आईच्या फोनासोबत कशी खेळू राहिली. तर समू आईचा फोन देऊन टाक आईला जायचंय आता. आईचा टेम झाला आता. तर बघू शकता ताई तुम्ही की आपल्याकडे मुळव्याधच्या पेशंटची किती गर्दी आहे. तर मी समूला छान झोपू घातलं होतं, आणि नंतर असे पेशंट चालू होते तर पेशंट केले बघा. तर खूप दुरून आले होते सगळे. आणि सोनूज पप्पाने आणलं होतं आज टरबूज. त्याच्यामुळं आता बघा आम्ही समूला किती छान टरबूज खाऊ घालते समोर. तर एक छान टरबूज आणलं बघा समूला खायसाठी. तर आता बघू आपण समू काय टरबूज. आता मी टरबूज चिरते बघा. हे दर तुझं, आपण थोडस चिरू. ठीक आहे, मी असं करणार त्याला बारीक कापता येईल ना. मग कसं रे छोटस कापून घे द्यायचं. हे बघा असं करायचं. तू चौकोनी कापून काढून घे. ठीक आहे. तुझ्या पुरतं मग नंतर कापता येईल आपल्याला. हा तसं करू. मग तू वरच काढून घेता येतं आपल्याला तेवढं. हा बरोबर आहे. असं करू का? चांगलं खालपर्यंत करणं, तिथपर्यंत आपल्याला ते काढून घेता येईल. मग कसं निघतं काय माहिती आता. हा, कारण की सोनूज पप्पानी असं काढून पण नाही आणलं. मी असं काढून आणत असते बरं का ताई, कारण की मग पांढरं निघलं ना खाऊच वाटत नाही बघा. हे बघा मग खालपर्यंत कापून घे त्याला, चौकून निघलं पाहिजे. अरे खालपर्यंत कापलं पण ते निघून नाही राहिलं. तरी छानशी फोडा मी कापून घेतली, याच्यामधल्या बिया काढून घेतल्या. आता समूच्या काय म्हणते त्याला, सिलिकॉन टिथर मध्ये टाकू आपण. छान बारीक कट करून की आतमध्ये पण बिया असत्या. होय ना, त्याच्यातून बिया नाही निघणार ना रे. पण बिया नाही निघणार, पण असं दाताला लागल ना तिच्या. दातच निघतील छोटं कापून त्या साईडनं आलं. पण थांब समोर तुलाच द्यायचं आहे. हे बघ असं उघडून घेतलं, हे स्वच्छ धुवून आणलं बघा सोनूने. आणि टाकतोय आम्ही त्याच्यामध्ये आता टरबूज. दाबून टाक, मध्ये रस निघल बाहेर. भारीच आहे रे. हा, तिला खाता आलं पाहिजे, पण आता तिनं खाल्लं पाहिजे. खाता येईल पण तिनं खाल्लं पाहिजे. आहे ना. थांबा चांगलं टाकते सध्याच एक थोडं दे ना. दाबून जास्त. हा, त्याला असं दाबून घे. हा, दे समूला. समू तर रात्री पण आमची किती परेशान झाली बघा, आणि सकाळी पण खूप परेशान झाली. जसं की आम्ही माग चूल केली, त्याच्यावर भाकरी टाकल्या. आईच्या घरी भाजी केली. सोनूज पप्पाला आमची लय काळजी आली, आणि त्यांनी आमच्यासाठी शेगडी आली. गॅस तर काही भरून भेटला नाही आहे ना. आता शक्य नाही गॅसचं सध्या 1-2 दिवस, कारण मला बी टाइम नाही राहत ते इकडे तिकडे शोधायला. तर सध्याचं मग येतो टाकून घेतो बाई. चुलीपेक्षा बरं लय परेशानी होती. चुलीवर जास्त टाइम कसा जातो, आम्हाला लांब जावं लागतं ना चुलीवर स्वयंपाक करायला. जागच्या जागी लवकर होतो. पण मग सध्या करू आता ऍडजस्ट. नवीन घरात गेल्यावर आपण चूल करणारच आहे. आपण कशी आपली शेगडी आरू बॉक्स उचल, खालीचा बॉक्स काढ आरू. काढून घे दे खाली ठेवून दे. हा, तर हे बघू शकता तुम्ही. कटत नाही सोनूच पप्पा, कटत नाही ना. मस्त दिलं बघा लावून. अशी देईन ती. आता याच्यावर सगळ्यात अगोदर चहा करावा लागेल आपल्याला. काऊन ग? गॅसवर, चुलीवर, शेगडीवर सगळ्यात अगोदर गोड, आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक. तर आपण लावल्याच्या नंतर दाखवता येईल. तर आता वाजले बघा संध्याकाळची 6. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. इकडं चालू आहे सोनूची पूजा.
पूजा केल्याच्या नंतर तो स्तोत्र वगैरे लगेच वाचून घेतो बघा. आणि 6 वाजले तरी पण बघा किती उजेड आहे बाहेर, बघू शकता. आणि आता आम्ही लावणार आहे शेगडी, म्हणजे आम्हाला ठेवायची आता सगळ्यात अगोदर चहा, त्याच्यामुळं आता शेगडी लावल्यावर दाखवतो तुम्हाला. आणि आता बघा आमच्या मंदिरावर आरती चालू झालेली आहे. मंगळवार असल्यामुळं संध्याकाळी 6:30 वाजता आरती चालू होती. शिवनी गार्डनमध्ये राहुल नगर. आणि अर्जंट सोनू चालला बघा तेल आणण्यासाठी, कारण की तेल संपलेलं आहे आमचं. तर इकडे चालू आहे बघा दोघी बहिणीची मस्ती करता शामू, मस्त खेळत राहते. आणि बघा सारखेच मेकअप केले त्यांनी आज. दोघींनी काजळ लावले, दोघींनी बी टिक्के लावले, आहे ना समू? हा, फक्त समू आली नारूनी लावू दिले मला, आहे की नाही? असं मेकअप केला बघा दोघीचा मी. तुम्हाला आवडला का सांगा कमेंट करून. तुझा बी दाखव बरं. आणि शेवटी आपण छान अशी शेगडी तर जोडून घेतली. तर शेगडीवर सगळ्यात अगोदर आपण चहा उकळली बघा. आता करणारी स्वयंपाक. ही अशी शेगडी चालू आहे इकडं. आणि सोनूज पप्पा पण चहा घेत आहे बाहेर. आणि अगोदर आमची इथं स्वामी समर्थाची आरती झाली बघा 6:30 ते 7 पर्यंत. आणि 7ला आपली जी रेग्युलर आरती दत्ताची तर ती चालू झालेली आहे. तर आपण आज करणार आहे बघा काही शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर त्याच्यासाठी मी इकडं कांदा कापून दिला आईला. आता लसूण देते. आणि इकडं बघा हरभऱ्याची डाळ भाजून घेतली. आता त्या खोबरं भाजून राहिले. आणि कैरे आणलेले आहेत त्यांनी येताना आपल्या आंब्याच्या झाडाच्या. हा, तर ह्या आणि या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या एवढ्या आणि याच्यामुळे थोडा फारच मोठा होत्या. पण आंबट नाही बरं का, आंबट नाही, एकदम मस्त आहे. दिसत्या त्या, पण आंबट नाहीये. तर याला छान उभे चिरून मुराला टाकते हळद मीठ लावून, म्हणजे खायच्या वेळेस मस्त लागेल. म्हणजे याला छान उभे कापते आणि मस्त हळद मीठ लावून ठेवते, म्हणजे जेवायच्या वेळेस छान लागेल. दाखवू ना आपण त्यांना बी कसं करतो आपण. कसं करतो, पहिले याला कापून घ्यायच्या बारीक बारीक फोडी. फक्त तोंड कापून घ्यायचे त्याचे पुढचे. असे एक राहू देऊ सकाळ करता. आहे ना 2 ठेवलेले आहे मी. हे आता ठेवले आपल्या. ते आता खूप कवळे आहेत अजून, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोय बनलेली नाहीये. तर मस्त कापता येते बघा. कोय आहे ना छोटस काढून टाकते, कडू लागते नंतर. नाही लागत रे. आणि तसं ते हे राहतं ना गळगळ होऊन जाते सोनूचं. झालं का ते? हा, घ्या कांदा काढून. तर आम्हाला कांदा भाजायची काही सोय नाही अजून चुलीमध्ये किंवा गॅसवर. आता असंच कापून द्यायला, शेगडीवर करंट लागायची भीती वाटते. तर असंच छान तळून घेऊ आता. आणि याला असं मी आता 3 याला उभं कापून हळद मीठ लावते बघा. कांद्यावानी चिरलं तू? नाही ना, असं छान दाखवणार आहे बघ. याला मस्त डब्बा घ्या आता, है ना. नवीन कैऱ्या निघल्या तेव्हा खूप महाग भेटतं बघा बाजारामध्ये. मग घरचे असले की मग पटकन जाऊन तोडून घेऊन येतो. आम्हाला तर या पावसाळ्यात ताटीच लावायची आंब्याची, आहे सोनू? काय लावायचंय? ताटी, म्हणजे एका लाईनीत आंबे लावू आपण. ते 2-2 वर्षात येणारे आंबे. कलमी का आहे ना, पण खायला कामी येते ना. मग 2 वर्षात मी बी कुठं इतर राहिलो काय. बापा तू कधी जाणार आहे? हा, तर असं झालं कापणं कट करा. तर हे बघा इकडं हळदीचा आणि मिठाचा डब्बा घेतला मम्मीने. आणि कैऱ्या याच्यामध्ये टाकून घेतलं. मस्त. हे बघा असं छान याच्यामध्ये मी उभे कापून घेतलं बघा कैऱ्या. त्याला छान मीठ आणि हळद लावून कसं करते बघा मी आता. आणि काल जे तर केल्या होत्या ना चिऱ्या हळद मीठ टाकून, आज लय भारी लागल्या त्या. मुरल्यावर दुसऱ्या दिवशी भारी लागल्या. त्याच्यामुळे आज भरपूर केल्या. हा, आणि काय करायचं, हळद जास्त टाकायची. हळद बी जास्त टाकायची, थोडं खरटच करायचं त्या. मला त्यातलं हळद मिठलेस आवडतं खायला, छान लागतं ना. कसं नाही करत तुमचं, हे लावून द्या. मीठ चांगलं नाही रे बाबा जास्त खाणं. हे ना विष आहे. त्या डीपी वाटत. काय वाटतं? काय वाटतं? डीपी नाही, दिवी तर लाईटीची राहते. हा, तर हे पांढरं विष आहे. मीठ झालं, साखर झालं, मैदा झाला, साबुदाणा झाला, आणखीन एक कोणता तरी आयटम सुटला माझ्या ध्यानात नाही ना, तू मध्ये करणं झालं. तर हे पांढरं विष आहे. याच्यात पण काही घटक ऍड केलेले राहते. आपण कोणतं मीठ खायला पाहिजे,
काळं मीठ, सैंदव मीठ, मी ते बी खातो. खडे मीठ रात पाहिलं होतं ना. मी बा काळं मीठ रोज एक एक एवढे एवढे दगड घेऊन खातो त्याचे. बळजबरीच न खाजो ना. बळजबरी खातो सोनूच पप्पा. नाही मला जेवण झाल्यावर आवडतं खायला आंबट आंबट. कॉन्शियस लोक आहे म्हणजे ज्यांना आरोग्याची काळजी आहे त्यांनी हे मीठ बंद करा. याच्या जागी सेंद मीठ खा. तर मी पण आता याच्या ऐवजी सेंद मीठच विकत आणणार आहे. बर इथं एक पुडी होती. हाय आबा. हाय ना छोटी. एक पुडी आहे आपल्याकडे. हाय ना मीच ठेवेल ती कुठेतरी मला खायला. हे बघ हे दाखव आधी हे बघ. हे बघा किती मस्त झाला आता. आणि असं ते काढून खा वाटतं. हा तर आता मी खातो आता एक पीस. मला बी दे मम्मी एक पीस. बघू इकडे चव सांगतो याला. मी टाकू. हे गावरान आंबे लय आंबट असते पण अजून ते कवळे असल्यामुळे तो नाही. आंबटपणा नाही येत त्याच्यात. तसं नाही. आपला एक आंबा गावरान सारखा दिसतो पण आंबट नाही आहे ना ते. कोपऱ्यावरचा बारीक आंबा. हा, ते छोटा आंबा येऊ. तर बघा तर कस नंबरला उरले. आणि वावधन आले की बंद गळून जाईल आता. सांगतात ते नाही. शने माईक फुटू घ्या असं काय. तर अशा चिऱ्या नक्की करा घरी. हम्म. घरातले जे मेंबर आहे त्यांना दोन लय दोन आवडत. हा त्यांना लय आवडत. हा 2 घास शिल्लक खाता माणूस असं जेवताना काहीतरी असलं तरी. आज चालू झाली आपली शेवग्याची भाजी तयार होणं. आज शेवगे शेंगा करायच्या सोनूच पप्पा. हा तर आजचा ब्लॉग आपला छोटाच होता बघा. आता शेवगे शेंगाची भाजी आणि याच्यासोबत आम्ही बाजरीच्या भाकरी करणार आहे. ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर योगेश गोरे कॉमेडियन या चॅनलवर जाऊन बघा आणि त्यांना बी सपोर्ट करा. हिनं मला काम लावून दिला कशाचं व्हिडिओ काढायचं. तसं नाही सोनूच पप्पा. त्या पण वाट बघते त्या ताई बी त्याच्यावर. तर आपला कालचा चिगूरचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण. हा आज शेवग्याच्या भाजीचा बनवू. म्हणजे सोनूज पप्पाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला रेसिपी बघायला भेटते. रेसिपी हा मी कसं थोडा वेळ काढू लागलो तास 2 तास आणि आपला बनवून घ्यायचा. चालतं. हो काय झालं. हिला खाऊ घाल काही पाणी पासपोर्ट बर. नाही मला आली पाहती समोर जाय. समोर तिकडे जाय. समोर तिकडे पाहून रडती बरं का. ती मम्मीला पाहून रडती बघा. पाजून तर दे. चालतं. चला 1 2 3 स्टार्ट. तर आजचा ब्लॉग इथंच संपवते बघा मी. धन्यवाद. बाय. बाय बाय.